गुड मॉर्निंग. आज आपण हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन या चॅप्टरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आपण आतापर्यंत पाहिलं की क्लासिफिकेशन कसं होतं, मेथड्स ऑफ प्रिपरेशन काय होत्या, त्यांच्या रिॲक्शन्स कशा होत्या, त्याच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन्स कशा होत्या, त्याच्यामध्ये स्टेरिओकेमिस्ट्री हा आस्पेक्ट कसा होता. स्टेरिओकेमिस्ट्री हा आस्पेक्ट तुम्हाला इतर अनेक ठिकाणी उपयोगी पडणार आहे, कारण इथून पुढची जी सगळी केमिस्ट्री आहे ती कायरल केमिस्ट्रीच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येणार आहे. कारण रायसेमिक मिक्सचर मध्ये आपण असं पाहिलं की 50% अनवॉन्टेड कंपाऊंड असू शकतो, म्हणजे ज्या कंपाऊंडचं आपल्या शरीरामध्ये काहीही काम नाही असं केमिकल आपण ड्रग म्हणून शरीरामध्ये घेत असतो. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ते टाळायचं असेल तर स्टेरिओकेमिस्ट्रीचा आस्पेक्ट वापरून कायरल सिंथेसिस किंवा सिमेट्रिक सिंथेसिसचा वापर करून आपण फक्त 50% डिझायर्ड आयसोमर तयार करणार आणि तेच केमिकल आपण ड्रग म्हणून वापरणार. तर त्या दृष्टीनं त्या केमिस्ट्रीचं महत्व आहे. 11वी-12वी पुरतं विचार करायचं तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, SN1 रिॲक्शन, SN2 रिॲक्शन यांच्यामधले जे टप्पे आहेत ते विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहेत. अभ्यास करताना कधी पण अल्गोरिदम नावाच्या प्रकाराचा अभ्यास करायचा, म्हणजे दोन सारख्या प्रकारच्या रिॲक्शन असतील तर त्यांच्यामध्ये तुलना करायची आणि कोणती रिॲक्शन कशा पद्धतीने जाते. समजा आता तुम्ही SN1 आणि SN2 रिॲक्शनचा विचार केला तर SN1 मध्ये काय होतं, त्याची रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती असते, कोणत्या प्रकारचा अल्किल हॅलाइड त्याच्यामध्ये असतो, कोणता इंटरमिजिएट बनतो आणि प्रॉडक्ट कोणता बनतो, असे 4 टप्पे जर केले तर त्याच्या समोर SN1 आणि SN2 अशा पद्धतीनं त्याचं उत्तर लिहायची आणि ती लक्षात ठेवायला आपल्याला सोपी जातं. आणि एकाची जरी आपल्या लक्षात राहिली तरी त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला लगेच दुसऱ्याची पण लक्षात राहू राहतात किंवा लक्षात येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं अभ्यास सोपा करून आपल्याला पुढे जायचं आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघतोय की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ हॅलो अरिन्स. हॅलो अरिन म्हणजे काय की ज्या अरिल कंपाऊंडला हॅलोजन ऍटम हा डायरेक्टली sp2 हायब्रिडाइज कार्बनच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे. हे इलेक्ट्रॉन रिच कंपाऊंड असल्यामुळे या ठिकाणी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ह्या स्लो होत होत्या आणि म्हणून आपण आता दुसऱ्या टप्प्यात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघणार आहोत. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन आणि फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रिडल आणि क्राफ्ट हे शास्त्रज्ञांची नावं आहेत आणि त्यांनी सुचवलेली ती रिॲक्शन आहे म्हणून तिचं नाव आहे फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. आता या ठिकाणी आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट हे दोन इफेक्ट बद्दल बोलायचे. कारण ज्यावेळेस तुम्ही एक अरिल ग्रुपला एक हॅलोजन ऍटम जोडताय तर हॅलोजन ऍटम हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम असतो आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम काय करतो की स्वतःकडे इलेक्ट्रॉन खिचून घेत असतो. तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, म्हणजे त्याला जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बद्दल अफिनिटी असते. म्हणून क्लोरीनचं एक वैशिष्ट्य काय आहे की इट इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आणि म्हणून तो इलेक्ट्रॉन खेचून घेतो. त्या इफेक्टला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट, मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट. दुसरा प्रकार आहे रेझोनेटिंग इफेक्ट. रेझोनेटिंग इफेक्ट मध्ये इलेक्ट्रॉन हे रिंग मध्ये सोडले जातात. म्हणजे क्लोरीन कडे काय आहे की आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक शेल मध्ये त्याच्या 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्यापैकी एक इलेक्ट्रॉन त्यानं कार्बन सोबत शेअर केला आणि कार्बन क्लोरीन असा सिंगल बॉन्ड तयार झाला. मग हा सिंगल बॉन्ड तयार करतानाचा कार्बन वगळता क्लोरीन कडे 6 इलेक्ट्रॉन आहेत. ते 6 इलेक्ट्रॉन तो रिंग स्ट्रक्चर मध्ये रेझोनेन्सच्या माध्यमातून देऊ शकतो. हे आपण कागदावर त्याची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढू शकतो. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पुस्तकात बघायचंय किंवा PDF डाउनलोड करून इंटरनेटवर PDF डाउनलोड केली जाऊ शकते. ते जे नवीन विद्यार्थी आलेत त्यांना मी थोड्या वेळानं सांगणार आहे लेक्चर संपल्यानंतर. तर हा क्लोरीन काय करतो की त्याच्याकडचे हे 6 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं रेझोनन्स इफेक्टच्या माध्यमातून त्या रिंगला उपलब्ध करून देतो. आणि म्हणून काय होतं की ज्यावेळेस रेझोनन्स इफेक्ट असतो त्यावेळेस त्याला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला ऍक्टिव्हिटी जास्त मिळते.
द ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग इन्फ्लुएन्स ऑफ हॅलोजन कॅन बी इझिली अंडरस्टूड इफ वी कन्सिडर द रिझोनेटिंग स्ट्रक्चर. म्हणजे तुम्ही त्या पुस्तकामध्ये बघितलं तर क्लोरीन वरचा किंवा हॅलोजन ऍटम वरची जी एक इलेक्ट्रॉन पेअर आहे ती बाणाच्या सहाय्यानं ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज तयार करत असते. आणि मग हा ज्यावेळेस निगेटिव्ह चार्ज तयार होतो त्यावेळेस ती रिएक्टिव्ह साईट तयार होते आणि म्हणून त्या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होऊ शकतं. आणि पहिला इफेक्ट जो आपण पाहिला की क्लोरीन इज अ निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतो. त्यामुळे हे अशी कॉम्पिटिशन आहे किंवा बॅलन्स आहे या हॅलोजन अरिन्सचा, की ज्याला हॅलो अरिन्स आपण असं म्हणतोय. मग काय होईल की ज्यावेळेस रिएक्शन प्रत्यक्ष सुरुवात होईल, ज्यावेळेस रिएक्शनला सुरुवात होईल त्यावेळेस कोणता इफेक्ट काम करतो, जास्त काम करतोय, त्याच्यावरून आपल्याला कोणता प्रॉडक्ट मिळणार आहे हे कळायला लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला मी मागे बोललो होतो की कॉम्प्युटेशनल केमिस्ट्री नावाचा एक प्रकार असतो की त्याच्यामध्ये तुम्ही कम्प्युटरमध्ये अशा प्रकारचे स्ट्रक्चर काढून ठरवू शकता की कोणता इफेक्ट जास्त काम करणार आहे. परंतु प्रत्यक्ष लॅबमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही रिएक्शन करता, केमिकल कंपाऊंड तुमच्या रिएक्शन फ्लास्कमध्ये घेता, तेव्हा कधी कधी कॉम्प्युटेशनल केमिस्ट्रीपेक्षा वेगळे रिझल्ट तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये मिळतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष रिएक्शन करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात येत नाही की कोणतं प्रॉडक्ट तयार झालं. आता ह्या रेझोनन्स स्ट्रक्चर मुळे काय होतं की इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस ऑन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, आणि मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढत नाही, म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होताना ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होतं. हॅलोजन ऍटम हॅव मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट आणि तो थोडासा इलेक्ट्रॉन बेन्झीनच्या रिंगवरनं स्वतःकडे ओढून घेतो, म्हणून समवॉट त्याला डिऍक्टिव्हेशन होतं. परंतु असं जरी असलं तरी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या स्लोली आणि स्टेडीली आपल्याला घडून येताना दिसतात. काही कंडिशन मध्ये आपल्याला ड्रास्टिक कंडिशन वापराव्या लागतात, म्हणजे टेम्परेचर द्यावं लागतं किंवा प्रेशर वापरावा लागतो, परंतु या रिएक्शन्स आपण घडवून आणू शकतो. आपण मगाशी मागच्या लेक्चरमध्ये क्लोरोबेन्झीनच्या रिएक्शन मध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेस नायट्रो ग्रुप आपण अटॅच केला त्यावेळेस ती रिएक्शन सहजासहजी पुढे गेली. ज्यावेळेस 2 नायट्रो ग्रुप अटॅच केले त्यावेळेस 350 डिग्री तापमानापासून तुमची गरज फक्त 150 डिग्री तापमानापर्यंत आली. 300 ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या ऐवजी तुम्हाला सिंपल ऍटमॉस्फेरिक प्रेशरला तुमची रिएक्शन गेली. आणि जेव्हा ऑर्थो पॅरा असं 3 सबस्टिट्यूटेड नायट्रो ग्रुप जोडले त्यावेळेस तुमची रिएक्शन अगदी वॉर्म टेम्परेचरला विदाउट एनी प्रेशर ती रिएक्शन गेली. हे तुम्ही मागच्या चॅप्टर मध्ये मागच्या 2 पानांच्या पूर्वीच्या रिएक्शन मध्ये बघू शकता. तर अशा पद्धतीनं आपण या हॅलो अरिनच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये हॅलोजनेशन ही पहिली रिएक्शन बघू. हॅलोजनेशन रिएक्शन मध्ये काय होतं की तुम्ही क्लोरोबेन्झीन घेतला आणि क्लोरोबेन्झीनला क्लोरीन गॅस बरोबर ट्रीट केलं तर तुम्हाला 1,4 डायक्लोरोबेन्झीन आणि 1,2 डायक्लोरोबेन्झीन म्हणजे ऑर्थो आणि पॅरा अशा 2 पोझिशनला सबस्टिट्यूशन असणारे प्रोडक्ट मिळतील. मग यातला मेजर प्रोडक्ट कोणता आणि मायनर प्रोडक्ट कोणता असेल तर क्लोरीन आणि क्लोरीन हे मोठे ऍटम कंपॅरेटिव्हली असल्यामुळं जर समजा ते 1,2 अशा पोझिशनला बेन्झीन रिंगवर आले तर ती रिंग थोडीशी अनस्टेबल होईल. त्यामुळं 1,4 डायक्लोरोबेन्झीन असा लेस स्टेरिक हिंड्रन्स असणारा म्हणजे कमी गर्दी असणारा प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी तयार होतो. प्रॉडक्ट ज्यावेळेस तयार होत असतात त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की प्रॉडक्ट नेहमी स्वतःला स्टेबल करत असतो, स्टॅबिलिटी बघत असतो. 1,4 डायक्लोरोबेन्झीन इज अ सिमेट्रिकल मॉलिक्यूल आणि त्या ठिकाणी क्लोरीन क्लोरीनची काही इंटरॅक्शन होणार नाही, त्यामुळे रिंग प्लेनर राहील आणि प्रॉडक्ट स्टेबल राहील. आता हे सगळे इमॅजिनेशनचे पार्ट आहे की ज्यावेळेस बेन्झीनचं स्ट्रक्चर केकुले नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलं होतं त्यावेळेस त्यांना असा विचार केला होता की एक साप आहे आणि त्यानं त्याची शेपटी स्वतःच्या तोंडामध्ये पकडली आणि तो रिंग करून पळतो आहे आणि म्हणून केकुलेला बेन्झीनचं स्ट्रक्चर सापडलं होतं. तशा प्रकारचं इमॅजिनेशन तुम्हाला करता आलं पाहिजे की 1,2 पोझिशनला क्लोरीन आहे म्हणजे त्या ठिकाणी रिंगला स्टेबल व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि 1,4 जर पोझिशन असेल तर त्या ठिकाणी रिंग स्टेबल राहू शकते. आता याच्यामध्ये ॲरोच्या वर अनहायड्रस FeCl3 असं पुस्तकामध्ये लिहिलंय.
हे अनहायड्रस FeCl3 म्हणजे काय? इट इज अ लेविस ऍसिड. आपण बघितलं मग अशी की हॅलो अरिन्स हे जे आहेत ते थोडेसे कमी रिएक्टिव्ह आहे, कारण क्लोरीन इज अ निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे क्लोरीनचा, आणि म्हणून ही रिएक्शन घडवून आणण्यासाठी तुम्हाला कॅटलिस्टची गरज पडते. व्हॉट इज कॅटलिस्ट? Catalyst is a compound which does not take part in the reaction but it accelerates the rate of reaction. म्हणजे असा कंपाऊंड की जो रिएक्शन मध्ये भाग घेत नाही परंतु रिएक्शनची स्पीड वाढवतो, रिएक्शनची इफिशियन्सी वाढवतो, आणि म्हणून या रिएक्शन मध्ये तुम्हाला अनहायड्रस FeCl3 या कॅटलिस्टची गरज पडलेली आहे. तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतात, ऑर्थो पॅरा आणि त्याच्यापैकी पॅरा प्रोडक्ट हा मेजर असतो. दुसरी रिएक्शन आहे नायट्रेशन रिएक्शन. नायट्रेशन रिएक्शन साठी तुमचा एजंट जो आहे तो आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिडचं मिक्सचर. या मिक्सचर मुळे तुमच्या नायट्रेशन रिएक्शन्स होतात. याच्यामध्ये NO2 हा ग्रुप तुम्हाला सबस्टिट्यूशन म्हणून मिळणार आहे. 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झिन आणि 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिन असे प्रोडक्ट मिळणार आहे. परत या ठिकाणी तुम्हाला जर ऑर्थो आणि पॅरा मधली कोणती मेजर कंपाऊंड मिळणार आहे हे लक्षात घ्यायचं असेल तर नायट्रो ग्रुप हा मेजर बल्की ग्रुप असतो, आणि म्हणून तो जर 4 पोझिशनला गेला क्लोरीनच्या रिस्पेक्टिव्हली पॅरा पोझिशनला जर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी स्टेबल प्रोडक्ट मिळू शकतो, आणि म्हणून 1,4 प्रोडक्ट असणारा 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिन तुम्हाला मेजर प्रोडक्ट मिळणार आहे. पुढची रिएक्शन आहे सल्फोनेशन रिएक्शन. सल्फोनेशन रिएक्शन करण्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि हीट, तो जो त्रिकोण पुस्तकामध्ये दाखवलाय तो त्रिकोण म्हणजे हिटिंग, ते हिटिंगचं चिन्ह आहे. तर क्लोरोबेन्झिनला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये जर हिट केलं तर तुम्हाला पुन्हा ऑर्थो आणि पॅरा असं दोन मिक्सचर असणार 2 क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड आणि 4 क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड असे प्रोडक्ट मिळतात. आणि स्टेरिक रिझन्स मुळे म्हणजे कमी गर्दीचा प्रोडक्ट होण्यासाठी 4 क्लोरोबेन्झोन सल्फोनिक ऍसिड हा प्रोडक्ट तुम्हाला मेजर प्रोडक्ट म्हणून मिळतो. आता फ्रिडल क्राफ्ट्स रिएक्शन ही खूप महत्वाची रिएक्शन आहे. याच्यामध्ये दोन रिएक्शन असतात, एक असते अल्किलेशन रिएक्शन आणि दुसरी असते असायलेशन रिएक्शन. म्हणजे फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन मध्ये काय होतं की हॅलो अरिन्स एखाद्या अल्किल हॅलाइड बरोबर लेविस ऍसिडच्या उपस्थितीमध्ये इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड तुम्हाला दोन प्रोडक्ट देतात, एक ऑर्थो सबस्टिट्यूटेड आणि एक पॅरा सबस्टिट्यूटेड. आपण आतापर्यंत बघितलं की पॅरा सबस्टिट्यूटेड कंपाऊंड इज अ मेजर कंपाऊंड. हे झालं अल्किलेशन म्हणजे क्लोरोबेन्झिन प्लस मिथिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराइड गिव्स यू 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झिन ऍज अ मेजर प्रोडक्ट. आणि दुसरी रिएक्शन असते फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन. CH3CO हा ग्रुप असिल ग्रुप म्हणून ओळखला जातो. CH3CO. मग हा CH3CO ग्रुप जर तुम्हाला इंट्रोड्यूस करायचा असेल किंवा ऍड करायचा असेल, सबस्टिट्यूट करायचा असेल तर तुम्हाला रिएजंट वापरावा लागतो CH3COCl म्हणजे ऍसिटिल क्लोराइड. आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अनहायड्रस AlCl3 ह्या रिएजंटची गरज पडते, कारण क्लोरोबेन्झिन थोडासा अनरिएक्टिव्ह किंवा लेस रिएक्टिव्ह कंपाऊंड आहे. मग या अनहायड्रस AlCl3 मुळे ही रिएक्शन घडून येते आणि तुम्हाला 2 क्लोरो ऍसिटोफिनोन 4 क्लोरो ऍसिटोफिनोन असे दोन प्रोडक्ट मिळतात. आता हा ऍसिटोफिनोन का आहे? कारण तुम्ही याचं स्ट्रक्चर जर व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दिस इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍसिटोन. ऍसिटोनचा फॉर्म्युला काय होता? CH3COCH3. मग यातला एक CH3 रिप्लेस झाला कशानं? क्लोरोबेन्झिननं, आणि म्हणून याला 2 क्लोरो ऍसिटोफिनोन. हे IUPAC नोमेनक्लेचर जर तुम्ही बघितलं तर IUPAC नोमेनक्लेचर नुसार तुम्हाला याचं कंपाऊंडचं नाव असं का आलं हे लगेच तुमच्या लक्षात येईल. तर हा 4 क्लोरो ऍसिटोफिनोन तुम्हाला मेजर प्रोडक्ट मिळतो. आता इथं एक अजून अशी गंमत असते की हा जो CH3CO ग्रुप आहे हा सुद्धा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, आणि त्यामुळं तो अजून बेन्झीन रिंगला
डिऍक्टिव्हेट करतो आणि त्यामुळे तुम्हाला मेजॉरिटीली 4-क्लोरोएसिटोफिनोन मिळतो. 2-क्लोरोएसिटोफिनोन हा अनस्टेबल कंपाऊंड बनतो, कारण क्लोरीन आणि ऍसिटिल ग्रुप शेजारी शेजारी कार्बनवर आले, त्या ठिकाणी गर्दी होणार आहे आणि ती रिंग अनस्टेबल होणार आहे. मग असा प्रोडक्ट मेजॉरिटीली बनत नसतो. आणि एकदा 4-क्लोरोएसिटोफिनोन बनला की तुम्हाला पॉलीअल्किनेशन किंवा पॉलीअसिलेशन एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूशन मिळू शकत नाही, कारण तो CH3CO हा ग्रुप इटसेल्फ इज अ डिऍक्टिव्हेटिंग रिएजंट. आता वरची जी रिएक्शन होती आपण फिडल-क्राफ्ट अल्किलेशन रिएक्शन बघितली, त्याच्यामध्ये CH3Cl हा रिएजंट वापरलाय, परंतु ह्या रिएक्शन्स मध्ये तुम्हाला पॉलीअल्किल बेन्झीन खूप मिळू शकतात, कारण तुम्ही जसं जसं CH3 ग्रुप अटॅच करत जाल तसं तसं तो त्याला अजून ऍक्टिव्हेट करत जाईल, अजून इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये सोडत जाईल त्या बेन्झीन मध्ये. रेझोनन्स आणि इंडक्टिव्ह इफेक्ट पॉझिटिव्ह असल्यामुळं CH3 ग्रुप तुमची बेन्झीन रिंगला ऍक्टिव्हेट करत जाईल आणि तुम्हाला पॉलीअल्किनेशन मिळत जातील. तर हे एक ड्रॉबॅक आहे फिडल-क्राफ्ट रिएक्शन मधला. तुम्हाला ज्यावेळेस स्पर्धा परीक्षामध्ये असे प्रश्न विचारले जातील नीट JEEच्या परीक्षेमध्ये की फिडल-क्राफ्ट रिएक्शनचा ड्रॉबॅक सांगा, तर सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक आहे फिडल-क्राफ्ट रिएक्शनचा की इट अंडरगोज पॉलीअल्किलेशन. कारण एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तुम्हाला म्हणजे 1-क्लोरो-2-मिथिल बेन्झीन, 1-क्लोरो-4-मिथिल बेन्झीन, 1-क्लोरो-3-मिथिल बेन्झीन असे अनेक n नंबर ऑफ पॉलीअल्किल प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळू शकतात. हेच तुम्हाला समराइज करून सांगितलेलं आहे. एक प्रश्न विचारला होता पुस्तकामध्ये, ऑल्दो क्लोरीन इज अन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, व्हाय इट इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. आपण याचं उत्तर मगाशीच डिस्कस केलं की इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जरी असला क्लोरीन तरी देखील त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझोनन्स इफेक्ट असल्यामुळे तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो आणि तो इफेक्ट मोठा असल्यामुळे आपल्याला ती रिएक्शन ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग घडून येते. NCERTच्या पुस्तकामध्ये त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तुम्हाला काढून दाखवलेले आहेत की इलेक्ट्रोफिल वर कशा पद्धतीनं क्लोरोबेन्झीनची रिंग अटॅक करते, पॉझिटिव्ह चार्ज कशा पद्धतीनं क्लोरीनच्या शेजारच्या कार्बन ऍटमवर तयार होतो आणि तो रेझोनन्समुळे कशा प्रकारे स्टॅबिलाइज होतो. ही चित्र तुम्ही पुन्हा पुन्हा रद्दी कागदावर किंवा एखाद्या चांगल्या पाटी पेन्सिल घेऊन पुन्हा पुन्हा काढायची. याचं कारण आहे की ही चित्र दिसायला खूप सुंदर दिसतात, समोर असलं की आपल्याला सगळं कळतं, आणि हा कागद बाजूला करून तुम्ही जर स्वतः काढाय म्हटलं की तुम्हाला प्लस कुठे होता, मायनस कुठे होता, कोणत्या बॉन्डला काय चिकटलेलं होतं हे काही लक्षात राहत नाही. त्यामुळं फक्त वाचन न करता रेझोनन्स स्ट्रक्चर हे प्रत्यक्ष हाताने काढायचे असतात आणि ती प्रॅक्टिस झालीच पाहिजे, तरच तुम्हाला परीक्षेमध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता येऊ शकतात. या ठिकाणी जर तुम्ही आळस केला आणि तुम्ही जर फक्त ही चित्र बघून ठेवली किंवा असा क्लोरीन असतो आणि मग असा पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, मग क्लोरीन वरचा बॉन्ड त्या पॉझिटिव्ह चार्ज कडे जातो आणि डबल बॉन्ड तयार होतो, हे तुम्हाला या ठिकाणी चांगलं दिसेल परंतु परीक्षेमध्ये अजिबात आठवणार नाही याची गॅरंटी आहे. आणि म्हणून तुम्ही पाटी पेन्सिल घेऊन किंवा रद्दी पेपर घेऊन त्याच्यावर रेझोनेटिंग स्ट्रक्चरची भरपूर प्रॅक्टिस करायची. हे म्हणजे चायनीज जेवणासारखं असतं. तुम्हाला खाताना असं वाटतं की तुम्ही खूप खाल्लंय आणि अर्ध्या तासानंतर कळतं की तुम्हाला परत भूक लागलेली. द इंडक्टिव्ह इफेक्ट इज स्ट्रॉंगर दॅन रेझोनन्स इफेक्ट अँड दॅट्स वाय रिएक्टिव्हिटी इज कंट्रोल्ड बाय द स्ट्रॉंगर इंडक्टिव्ह इफेक्ट अँड ओरिएंटेशन इज कंट्रोल्ड बाय रेझोनन्स इफेक्ट. म्हणजे रेझोनन्स आणि इंडक्टिव्ह ह्या दोन इफेक्ट मुळे हॅलो अरेन्सवर दोन गोष्टी घडतात. जो इंडक्टिव्ह इफेक्ट असतो तो ऍक्टिव्हिटीच्या बद्दल काम करतो, म्हणजे तो काय करतो, थोडीशी बेन्झीन रिंग तुमची डिऍक्टिव्हेट करतो. परंतु जो रेझोनन्स इफेक्ट असतो तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो आणि तो इफेक्ट थोडासा कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंग असल्यामुळे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन घडून येतात. हे तुम्हाला वारंवार एक्झाम्पलच्या साहाय्यानं या पुस्तकामध्ये समजावून सांगण्यात आलेलं आहे. यानंतर सोप्या रिएक्शन आहेत रिएक्शन्स विथ मेटल्स. आपण हॅलो अल्केनच्या बाबतीमध्ये बघितली होती वुर्ट्स रिएक्शन आणि ग्रिग्नार्ड रिएक्शन, की अल्किल हॅलाइडची ग्रिग्नार्डनं एक रिएक्शन केली
आणि अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड तयार केलं. आणि वुड्सनं काय केलं की एक अल्किल हॅलाइड घेतला, ड्राय इथर मध्ये सोडियम बरोबर रिएक्शन केली आणि डबल कार्बन असणारा अल्केन तयार झाला. अशीच एक रिएक्शन वुड्स आणि फिटिग रिएक्शन नावानं प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड अँड अरिल हॅलाइड म्हणजे मिक्सचर झालं, एक अल्किल हॅलाइड घेतला, एक अरिल हॅलाइड घेतला. इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मेटल इट गिव्स अल्किल अरिन. अल्किल अरिन म्हणजे काय की अरिल हॅलाइड वरचा हॅलोजन ग्रुप अल्केननं रिप्लेस केला आणि तुम्हाला अरिल हॅलाइड प्लस सोडियम प्लस अल्किल हॅलाइड इन ड्राय इथर गिव्स यू अल्किल अरिन प्लस सोडियम हॅलाइड. त्याचंच एक पुढचं रूप आहे फिटिग रिएक्शन. म्हणजे वुड्स रिएक्शन, वुड्स फिटिग रिएक्शन आणि फिटिग रिएक्शन या तीनही रिएक्शन साधारणपणे एकमेकाशी रिलेटेड आहेत. फिटिग रिएक्शन मध्ये काय केलं की दोन्ही पण अरिल हॅलाइड घेतले, म्हणजे दोन्ही पण समजा क्लोरोबेन्झिन घेतले आणि टू अरिल ग्रुप्स आर जॉईंट टुगेदर इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अँड डायइथिल इथर. म्हणजे सोडियम मेटल मुळे दोन अरिल हॅलाइडला एकमेकांमध्ये सिंगल बॉन्ड तयार करता आला आणि डायफिनिल कंपाऊंड तयार झाला. या तीन रिएक्शनचं जर कंपॅरिझन केलं तर काय लक्षात येईल की वुड्स रिएक्शन मध्ये अल्किल हॅलाइड वापरले आणि डबल अल्किल हॅलाइड तयार झालं. वुड्स फिटिग रिएक्शन मध्ये एक अरिल हॅलाइड घेतला, एक अल्किल हॅलाइड घेतला आणि त्याचं अल्किल अरिन तयार झालं. आणि फिटिग रिएक्शन मध्ये दोन्ही अरिल हॅलाइड घेतले आणि डायफिनिल कंपाऊंड तयार झाला. तर ह्या अशा प्रकारची जी अरेंजमेंट करायची असते रिएक्शन्सच्या आउटकम ध्यानात ठेवण्यासाठी त्याला अल्गोरिदम असं म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही अशा वेगवेगळ्या रिएक्शन अशा पद्धतीने ध्यानात ठेवता एकमेकाशी कम्पेअर करून, त्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायला ते खूप सोपं जातं. याला अल्गोरिदम असं म्हणतात. म्हणजे अतिशय कमी काळामध्ये अतिशय कमी जागेमध्ये तुम्ही त्या रिएक्शन्स बद्दलची माहिती समोर लिहून घ्यायची कागदावर आणि ती ध्यानात ठेवायची. ही सोपी पद्धत असते अभ्यासाची, कारण तुम्हाला 2 वर्ष ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला नीट आणि JEE ची परीक्षा द्यायची. ह्याच्या पुढचा सोपा पार्ट आहे आता पॉलीहॅलोजन कंपाऊंड. पॉलीहॅलोजन कंपाऊंड मध्ये काय, एकापेक्षा अनेक हॅलोजन ज्या कंपाऊंड मध्ये आहेत त्याला पॉलीहॅलोजन कंपाऊंड. मगाशी आपण फिडल-क्राफ्ट अल्किलेशन रिएक्शन बद्दल बोलत असताना असं म्हटलं की फिडल-क्राफ्टचा एक ड्रॉबॅक काय आहे की पॉलीअल्किल कंपाऊंड तयार होतात, त्याच्यावर कंट्रोल राहत नाही आणि म्हणून तुम्हाला पॉलीअल्किल कंपाऊंड्स मिळतात. तर या ठिकाणी पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स सर्वात सुरुवातीला जेव्हा आपण हॅलोजनेशन कंपाऊंड सुरू केला होता त्यावेळेस आपण असं एक वाक्य पाहिलं होतं की हॅलोजन कंपाऊंड्स आर नॉट डिस्ट्रॉइड बाय द बॅक्टेरिया ऑफ सॉइल अँड देअरफॉर दे परसिस्ट इन द सॉइल अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे हे कंपाऊंड तसं तर घातकच आहेत, आपल्या एन्व्हायरमेंटला आणि आपल्या शरीराला लिव्हिंगला घातकच आहेत. ते कोणते आहेत आणि कसे आहेत हे आपण या 5 ते 6 एक्झाम्पल वरनं बघणार आहोत. पहिला आहे डायक्लोरोमिथेन अर्थात मिथिलीन क्लोराईड. याचा फॉर्म्युला पुस्तकात दिलेला नाही, परंतु तो आहे CH2Cl2. म्हणजे मिथेन ग्रुप मधले जर 2 हायड्रोजन काढले आणि 2 क्लोरीन जोडले तर जे तयार होईल दॅट इज डायक्लोरोमिथेन. हे इंडस्ट्रीमध्ये सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. अतिशय स्वस्त, कमी बॉइलिंग पॉइंट म्हणजे अवघा 41 बॉइलिंग पॉइंट असणार हे सॉल्व्हंट आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं सॉल्व्हंट म्हणून काम करतं. मेटल क्लिनिंग आणि फिनिशिंग सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. मेटल क्लिनिंग का करतं, कारण याच्यात 2 क्लोरीन आहेत आणि क्लोरीन हा अतिशय करोजिव्ह इलेमेंट आहे. म्हणजे तो जर तुमच्या फुफ्फुसामध्ये वायू घुसला तर तुमच्या फुफ्फुसाला तो तोडून टाकू शकतो. म्हणून क्लोरीन ज्या वेळेस एखाद्या कंपनीमध्ये क्लोरीनची गळती होते किंवा एखाद्या रस्त्यानं जाताना क्लोरीनचा टँकर जर ऍक्सिडेंट झाला त्याचा आणि तो जर लीक झाला तर क्लोरीन हा गॅस जर बाहेर पडला तर लोकांना खूप त्रास होतो, कारण तो त्यांच्या फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर तो सगळं कुरतडायला सुरुवात करतो. उंदीर ज्या प्रमाणात कुरतडतो त्या प्रमाणात क्लोरीन हा आपली त्वचा कुरतडतो. आणि क्लोरीनचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो जड आहे हवेपेक्षा, मग तो हवेच्या खाली थांबतो. म्हणून आपण काय करायचं, क्लोरीनची जर गळती झाली ज्या ठिकाणी तर आपण उंचावर जायचं, म्हणजे क्लोरीन तिकडे येत नाही.
ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस आपल्याला काय सांगितलं जातं की कार्बन डायऑक्साईड गॅस वरच्या बाजूला तयार होतो म्हणून तुम्ही खाली वाकून चाला. क्लोरीनच्या बाबतीत उलट असतं. क्लोरीन हा जड वायू असल्यामुळे तो जमिनीजवळ राहतो. मग क्लोरीनची गळती झाली की आपण उंचावरून चालत राहायचं. दिस कंपाऊंड हार्म्स द सेंट्रल नर्वस सिस्टम ऑफ ह्युमन. म्हणजे आपल्या मेंदूला हा इजा पोहोचवणारा आयटम आहे कारण तो करोजीव आहे. याच्यामुळं माणसाला डोळ्यांना त्रास होतो, माणसाच्या कानाचे पडदे फाटू शकतात, हिअरिंगला प्रॉब्लेम येतात, डिझिनेस येतो, मळमळायला होतं आणि बधिरता येते. म्हणजे कारण का क्लोरीन हा थोडासा कम्पॅरेटिव्हली मोठा आयटम आहे आणि तो जेव्हा आपल्या शरीरात समजा हा सॉल्व्हंट आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, समजा केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये आम्ही काम करत असताना जर 2-4 ड्रॉप डायक्लोरोमिथेन सॉल्व्हंटचे आमच्या त्वचेवर पडले तर हा जो क्लोरीन आहे हा आपल्या शरीरात आतमध्ये जात असताना त्वचेमधून तो त्वचेची जी छिद्र असतात ती मोठी करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याची साईज मोठी आहे क्लोरीनची. आणि मग अशा वेळेस जर तुमच्या शरीराची छिद्र थोडी मोठी करायला गेलं की तुम्हाला तिथे इचिंग आणि आग होते आणि त्वचा त्या ठिकाणी लालसर होते. आणि हेच जर डायक्लोरोमिथेन तुमच्या डोळ्यात उडालं, डोळ्यासारख्या नाजूक भागाला जर लागलं हे डायक्लोरोमिथेन तर डोळा जाऊ शकतो. कारण डोळ्याच्या जो पापुद्रा म्हणतो किंवा ज्याला आपण कॉर्निया म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये, तो या डायक्लोरोमिथेन मध्ये जळू शकतो. तर अशा प्रकारे हे एकाच वेळेस खूप युजफुल सॉल्व्हंट आहे आणि त्याच वेळी दिस इज ऑल्सो अ हार्मफुल कंपाऊंड. पॉलीहॅलोजन कंपाऊंडच्या बाबतीमध्ये असंच आहे की इंडस्ट्री आणि ऍग्रिकल्चर मध्ये यांचं खूप चांगलं महत्व आहे परंतु त्याच वेळेस ते अतिशय हार्मफुल पण आहे. दुसरा आहे ट्रायक्लोरोमिथेन, क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. क्लोरोफॉर्म आपण पूर्वीच्या काळी अॅनास्थेटिक म्हणून वापरायचो कारण हा आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमवर अटॅक करतो आणि आपल्याला गुंगी आणतो. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस ऑपरेशन्स व्हायचे त्यावेळेस क्लोरोफॉर्म किंवा नंतरच्या काळामध्ये डायइथिल इथर हे अॅनास्थेटिक म्हणजे भूल देण्यासाठी वापरलं जायचं. आताच्या काळामध्ये क्लोरोफॉर्मचा सगळ्यात चांगला वापर आहे इंडस्ट्रियल सॉल्व्हंट म्हणून. अतिशय स्वीट स्मेल येतो, सहजासहजी बॉइलिंग पॉईंट त्याचा 41 डिग्री असल्यामुळे त्याला इव्हॉपरेट करता येतं, चांगलं सॉल्व्हंट आहे. आणि याचा सध्याचा वापर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन तयार करून त्याचे रेफ्रिजरेशन मध्ये वापरले जाणारे फ्रिऑन नावाचे कंपाऊंड तयार करण्यासाठी होतो. तर हा जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे हा अतिशय घातक प्रकार असतो. म्हणजे हा ज्या वेळेस आपल्या वातावरणाच्या सगळ्यात वरच्या टप्प्यात जातो स्ट्रॅटोफिअर मध्ये त्यावेळेस तो तिथल्या ओझोन लेअरला कुरतडतो, ओझोन लेअरला नष्ट करतो. म्हणून क्लोरोफ्लोरोकार्बन्सचा वापर कमी झाला पाहिजे. तर हा क्लोरोफॉर्म जर समजा आपण खूप वेळ त्याच्या संपर्कामध्ये राहिलो तर आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टमला प्रॉब्लेम करत असल्यामुळं आपल्याला डिझिनेस येऊ शकतो, नॉझिया येऊ शकतो, आपलं लिव्हर आणि किडनी डॅमेज होऊ शकतात. क्लोरीन हा असा ऍटम आहे की जो तुमच्या व्हायटल ऑर्गनवर अटॅक करतो. किडनी, लिव्हर, आईज हे सगळे व्हायटल ऑर्गन आहेत. याचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे क्लोरोफॉर्मचा जर ऑक्सिजन बरोबर संपर्क आला आणि ऑक्सिडेशन झालं तर COCl2 नावाचा एक घातक गॅस तयार होतो. त्याचं नाव आहे फॉस्जिन किंवा त्याचं केमिकल नाव आहे कार्बोनिल क्लोराईड. तर हा कार्बोनिल क्लोराईड हा अतिशय घातक गॅस आहे आणि तो तुमच्या फुफ्फुसाला आणि व्हायटल ऑर्गन्सला डॅमेज करू शकतो. म्हणून लॅबोरेटरीमध्ये ज्या वेळेस क्लोरोफॉर्म ठेवला जातो त्यावेळेस तो आंबर शेप बॉटलमध्ये ठेवला जातो. कारण जर तो ट्रान्सपरंट बॉटलमध्ये ठेवला तर तो लाईट आणि ऑक्सिजनच्या संपर्कात येईल आणि त्याच्यापासून फॉस्जिन तयार होईल आणि दॅट इज डेंजरस. म्हणून क्लोरोफॉर्म इज ऑलवेज स्टोर्ड इन आंबर कलर बॉटल. आंबर म्हणजे ब्राऊन कलरच्या बॉटल्स असतात. तुम्ही जर केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये बघितलं तर बहुतांशी बॉटल ह्या आंबर कलर असतात आणि काही छोट्या अशा बॉटल ज्या असतात त्या ट्रान्सपरंट असतात. ट्रायआयोडोमिथेन हा एक कंपाऊंड आहे. आयोडीनचा वास अतिशय घाणेरडा असतो, ऑब्जेक्शनेबल स्मेल असतो त्याचा. आयोडीन हे एक चांगलं अँटीसेप्टिक आहे परंतु आयोडोफॉर्म काही अँटीसेप्टिक म्हणून वापरत नाहीत कारण त्यातला फक्त आयोडीन हा एकमेव घटक अँटीसेप्टिक आहे, त्यामुळे आयोडोफॉर्म त्यासाठी वापरलं जात नाही. आयोडीनच्या संपर्कामध्ये जर तुम्ही थोडा वेळ जरी राहिले 2 मिनिटं 5 मिनिटापेक्षा जास्त तर तुमचं डोकं गरगरायला लागतं कारण त्याचा वास अतिशय घाणेरडा येतो. म्हणजे कुजलेल्या टाईप त्याचा वास असतो आणि त्यामुळे माणसाला मळमळायला होतं, चक्कर येते आणि अशक्तपणा जाणवायला लागतो लगेच.
तुम्ही जर कधी MIDC परिसरामध्ये फिरले तर MIDC परिसरामध्ये अशा प्रकारचा घाणेरडा वास येत असतो. त्यातला बहुतांश हा क्लोरीन आणि आयोडीन सारख्या घातक कंपाऊंडचा असतो. पुढचा कंपाऊंड आहे टेट्राक्लोरोमिथेन कार्बन टेट्राक्लोराइड. म्हणजे मिथेन कंपाऊंड जो आहे CH4 त्याचे जर 4ही हायड्रोजन तुम्ही क्लोरीन न रिप्लेस केले तर तुम्हाला मिळेल कार्बन टेट्राक्लोराइड किंवा टेट्राक्लोरोमिथेन. हे सुद्धा एक सॉल्व्हंट आहे. हे शक्यतो एरोसोल कॅन्स मध्ये आणि रेफ्रिजरेशन मध्ये वापरलं जातं. एरोसोल कॅन म्हणजे कोणते? तुमचे जे डिओड्रंटचे कॅन असतात ज्याच्यामध्ये वरचं बटन प्रेस केलं की जोरानं हवा बाहेर फेकली जाते किंवा तुमचा डीओ बाहेर फेकला जातो, परफ्यूम बाहेर फेकला जातो, हे एरोसोल असतात. त्या एरोसोल मध्ये कार्बन टेट्राक्लोराइड वापरलं जातं. क्लोरोफ्लोरोकार्बनच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा हे वापरलं जातं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्याला ड्राय क्लिनिंग म्हणतो तर त्या ड्राय क्लिनिंग मधलं क्लिनिंग फ्लुइड म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड. हे अतिशय घातक असतं. त्यामुळं जे ड्राय क्लिनिंगचे लोक असतात त्यांचे हात तुम्ही जर बघितले तर त्यांचे हात डॅमेज झालेले असतात. त्यांच्या हातावर बऱ्यापैकी जर त्यांनी काळजी घेतली नाही तर त्यांच्या हातावर पांढरे चट्टे पडलेले असतात आणि भविष्यात त्यांना कॅन्सर होण्याचा धोका असतो. म्हणजे हे चांगलं क्लिनिंग सॉल्व्हंट आहे, परंतु दॅट द सेम टाइम इट इज ऑल्सो अ व्हेरी बॅड कार्सिनोजेनिक एजंट. हे डिग्रीसिंग एजंट आहे. कारण डिग्रीस म्हणजे काय की ऑइल किंवा ग्रीस एखाद्या मेटल कंपोनंट पासून बाजूला करणे. म्हणजे एखाद्या ऑटोमोबाईलच्या दुकानात तुम्ही जर गेले तर कार्बन टेट्राक्लोराइड सारख्या एलिमेंट सॉल्व्हंट मध्ये तुमचे स्पेअर पार्ट ठेवलेले असतात साफ करण्यासाठी. म्हणजे हे सगळं जे ग्रीस लागलेलं असतं, ऑइल लागलेलं असतं ते सगळं त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातं. लिव्हर कॅन्सर होण्यासाठी हा एक महत्वाचा कारण आहे. इट मेक्स परमनंट डॅमेज टू अवर नर्व सेल. म्हणजे आपल्या नर्वस सिस्टमवर तो परमनंटली डॅमेज करू शकतो. हार्टबीट आपल्या थांबवू शकतो किंवा डायरेक्टली माणसं मरू शकतात. इतका हा डेंजर कंपाऊंड आहे. मी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये काम करत होतो एक दिवस सकाळी आमची सेफ्टी ऑफिसर विद्यापीठाची लॅबोरेटरीमध्ये आली आणि तिनं सहज विचारलं की तुमचं कार्बन टेट्राक्लोराइडची बॉटल कुठं आहे. मी तिला सांगितलं की ही कार्बन टेट्राक्लोराइडची बॉटल आमच्या रॅकमधून तिला काढून दाखवली आणि तिनं ती तिच्या ताब्यात घेतली आणि विचारलं अजून बॉटल आहेत का तुमच्याकडे. म्हटलं नाही, एवढी एकच आहे. मग ठीक आहे म्हणे, आजपासून ही बॉटल वापरायचं ऑस्ट्रेलियामध्ये बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियानं एका दिवशी अचानक निर्णय घेतला आणि संपूर्ण केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमधनं कार्बन टेट्राक्लोराइड वापरायला बंद करून टाकलं. इतका हा डेंजर कंपाऊंड आहे, परंतु जगाच्या काही भागामध्ये अजूनही हा वापरला जातो. कार्बन टेट्राक्लोराइड आपल्या ओझोन लेअरला डिप्लेट करू शकतो. म्हणजे सर्वच प्रकारचे हॅलो अल्केन जे आहेत हे ओझोन लेअरला डॅमेज करत असतात. आणि ओझोन लेअर जर डॅमेज झालं तर आपल्याला अल्ट्रा व्हायोलेट रेजचा सामना करावा लागतो. आणि अल्ट्रा व्हायोलेट रेज जर आपल्या पृथ्वीवर जास्त प्रमाणात आले आणि आपल्या त्वचेवर पडले किंवा शरीरावर पडले तर आपल्याला स्किन कॅन्सर, आय डिसीज आणि इम्युन सिस्टमचं डिस्ट्रप्शन म्हणजे आपली जी इम्युनिटी आहे ती कमी होणं अशा प्रकारचे घातक आजार आपल्याला होऊ शकतात. फ्रिऑन्स हा पुढचा क्लोरोफ्लोरोकार्बन कंपाऊंड आहे. हा जनरली आपल्या रेफ्रिजरेशन मध्ये वापरला जातो. एक्स्ट्रीमली स्टेबल, अनरिएक्टिव्ह, नॉन टॉक्सिक, नॉन करोसिव्ह आणि इझिली लिक्विफायबल. लिक्विफायबल म्हणजे काय, त्याच्यावर जर प्रेशर दिला तर तो लगेच लिक्विड बनणार. LPG जे असतं ना, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, तसा हा फ्रिऑन नावाचा गॅस वापरला जाऊ शकतो. हा टेट्राक्लोरोमिथेन पासून स्वार्ट्स रिएक्शन नावाच्या रिएक्शन बनवला जातो. हा सुद्धा तुमच्या डीओच्या किंवा परफ्यूमच्या एरोसोल कंटेनर मध्ये असतो आणि हा सुद्धा तुमच्या ओझोन लेअरला डिप्लीट करत असतो. म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन कुठलाही असो तुमच्या ओझोन लेअरला तो धोकाच असतो. पुढचा कंपाऊंड आहे DDT. तर हा जो DDT आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वापरला गेलेला आहे. कारण हा जेव्हा शोध लागला याचा 1939 साली पॉल मुलर नावाच्या शास्त्रज्ञानं असं शोधलं की हा DDT नावाचा जो कंपाऊंड आहे हा इन्सेक्टिसाइड म्हणून वापरला जाऊ शकतो. DDTचा शोध 1873 ला लागला. तर ह्या DDTचा शोध लागल्यानंतर म्हणजे 65 वर्षानंतर लक्षात आलं की हा DDT नावाचा कंपाऊंड इन्सेक्टिसाइड म्हणून वापरला जाऊ शकतो.
आणि दुसरं महायुद्ध जे झालं ते साधारणपणे 1939 ते 1944च्या दरम्यान झालं. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये डीडीटीचा वापर या सैन्याला डासांपासून वाचवण्यासाठी करण्यात आला. म्हणजे 39ला यांना शोध लागला की हे इन्सेक्टिसाइड म्हणून वापरलं जाऊ शकतं आणि तेव्हाच दुसरं महायुद्ध सुरू झालं. मग युद्धामध्ये सैनिकांना जंगलामध्ये राहावं लागायचं, दलदलीच्या प्रदेशामध्ये राहावं लागायचं, घाणेरड्या प्रदेशामध्ये राहावं लागायचं. मग त्या ठिकाणी जी अस्वच्छता होती त्यामुळे डासांचं प्रमाण जास्त होतं आणि हे डास मारण्यासाठी म्हणून डीडीटीचा अक्षरशः प्रचंड प्रमाणात वापर त्या ठिकाणी झाला. म्हणजे सैनिकांच्या अंगावर सगळीकडून डीडीटीचा फवारा मारला जायचा, त्यांचा डीडीटीचाच वास यायचा, इतक्या मोठ्या प्रमाणावर डीडीटी वापरलं गेलं. 1940 नंतर असं लक्षात यायला लागलं की या डीडीटीचा मलेरियाच्या डासांना मारण्यासाठी चांगला वापर होतोय, परंतु त्याचबरोबर काही प्रकारचे डास जे आहेत हे डीडीटीच्या रेजिस्टन्स त्यांनी डेव्हलप केलेला आहे. म्हणजे त्यांना या डीडीटीनं काहीच होत नाही. आणि जे मासे त्या सैनिकांना खाण्यासाठी पुरवले जायचे ते मासे सुद्धा या डीडीटीमुळे विषारी बनायला लागलेले आहेत. म्हणजे एकीकडे डासांनी सुद्धा रेजिस्टन्स पॉवर ठेवला की डास डीडीटी खायला लागले आणि डासांना त्याच्यापासून काहीच होत नव्हतं, त्यामुळे डीडीटीचा इफेक्ट कमी व्हायला लागला. परंतु त्याचा सगळ्यात वाईट परिणाम असा झाला की डीडीटी हे माणसाच्या खूप संपर्कात आलेलं असल्यामुळं भारतासारख्या देशात असेल किंवा युरोपमध्ये असेल, डीडीटी तुमच्या दैनंदिन वापरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आलं की ते तुमच्या शरीरातल्या चरबीमध्ये लपून राहिलं. कारण ते डीडीटी तुमच्या इट इज अ फॅट सोल्युबल कंपाऊंड, तुमच्या शरीरामधली जी चरबी आहे त्या चरबीमध्ये ते डीडीटी लपून राहिलं आणि तुमच्या शरीरामध्ये आजही, लक्षात घ्या, आजही तुमच्या शरीरामध्ये जर ब्लडचं सॅम्पल घेतलं तर त्या ब्लड सॅम्पल मध्ये डीडीटी आढळतं. युनायटेड स्टेट्समध्ये 1973 साली डीडीटीच्या वापराला बॅन करण्यात आला, कारण ते माणसाच्या शरीरामध्ये जाऊन माणसाच्या चरबीमध्ये राहतं आणि जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत ते तसंच माणसाच्या शरीरामध्ये राहतं. इतकं ते घातक ठरायला लागलं आणि म्हणून डीडीटीचा वापर बऱ्याचशा देशामध्ये बंद केलाय. परंतु तरी देखील जे गरीब देश आहेत, ज्या ठिकाणी डास मारण्यासाठी दुसरी इफेक्टिव्ह यंत्रणा नाही किंवा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जिथे कायमस्वरूपी खूप पाऊस पडतो, दलदलीचे प्रदेश असतात, त्या ठिकाणी तुम्हाला डीडीटी वापरावंच लागतं कारण ते स्वस्त आहे आणि म्हणून त्या लोकांना हा सुद्धा त्रास त्याच्यापासून सहन करावा लागतो. तर या डीडीटीचं स्ट्रक्चर सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यांनी. हा इथेन डेरिव्हेटिव्ह आहे, CCl3CH आणि 2 क्लोरोबेन्झिनचे ऍटम त्याला अटॅच केलेले आहे. तर असा हा डीडीटी अतिशय उपयोगी पण आहे परंतु त्याच वेळेस अतिशय घातक देखील आहे. आणि अशा प्रकारे हा चॅप्टर आपला संपलेला आहे. याच्या समरीमध्ये आपण फक्त एवढंच बघतोय की आपण अल्किल अरिल हॅलाइड्सचं क्लासिफिकेशन बघितलं, मोनो, डाय आणि पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स बघितले, त्याच्यानंतर कार्बन आणि हॅलोजन मधला जो बॉन्ड आहे त्याच्या पोलरायझेशन मुळे काय घडू शकतं आणि त्या पोलरायझेशन मुळे जो डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी तयार झाला त्यामुळे इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन या ठिकाणी कशा प्रकारे होऊ शकतात हे देखील आपण याच्यामध्ये बघितलं. न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन साठी तुमचे अरिल हॅलाइड जे असतात ते थोडेसे अनरिएक्टिव्ह असतात. अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन करताना आपण 3 गोष्टी बघितल्या. एक फॉस्फरस हॅलाइड म्हणजे PCl3 किंवा PCl5 सारखे कंपाऊंड, थायनिल क्लोराइड सारखा कंपाऊंड की ज्याच्या रिॲक्शन मुळे तुम्हाला SO2 आणि HCl हे गॅसेस बाय प्रोडक्ट म्हणून मिळतात आणि त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात प्रेफर केला जाणारा जो प्रोडक्ट असतो तो थायोनिल क्लोराइड पासून केलं जाणारं अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन असतं. आणि हॅलोजन ऍसिड म्हणजे HCl, HBr, HF आणि HI हे हॅलोजन ऍसिड किंवा हायड्रोजन हॅलाइड असं देखील त्याला म्हणतात. याच्यापासून तुम्ही अल्किल हॅलाइड प्रिपरेशन करू शकता. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन टू आरेन्स बघितले. फ्लोराईड आणि आयोडाईड हे बनवण्यासाठी तुम्हाला हॅलोजन एक्सचेंज मेथड तुम्ही बघितली, म्हणजे सोडियम आयोडाईड असेल किंवा सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर फ्लोराईड सारखे कंपाऊंड असतील त्याच्यापासून तुम्ही हॅलोजन एक्सचेंज करणारे रिएक्शन्स या ठिकाणी बघितल्या. अल्किल हॅलाइड आणि अरिल हॅलाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या, त्यांचे बॉइलिंग पॉइंट कशा प्रकारे चेंज होतात. जर समजा अल्केन ग्रुपची
साईज वाढली किंवा क्लोरीन ग्रुप बदलला तर बॉइलिंग पॉइंटवर, डेन्सिटीवर, फिजिकल प्रॉपर्टीवर काय परिणाम होतात हे आपल्याला बघायचं. त्याच्यामधले डायपोल डायपोल इंटरॅक्शन कसे असतात, व्हॅन्डरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय करतात, त्याच्यामुळे त्याची पाण्यामधली सोल्युबिलिटी कशी कमी होते आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मधली सोल्युबिलिटी कशी वाढते हे देखील आपल्याला बघायचं किंवा आपण बघितलेलं आहे. म्हणजे पाण्यामध्ये जर समजा तुम्हाला अल्किल हॅलाइड डिझॉल्व्ह करायचं असेल तर क्लोरीन आणि कार्बन याच्यामधला बॉन्ड थोडासा ब्रेक होऊन किंवा वीक होऊन तुम्हाला क्लोरीन आणि हायड्रॉक्सी या दोन्ही मधला बॉन्ड तयार व्हायला पाहिजे. आणि तो जर जास्त प्रमाणात तयार झाला तर अल्किल हॅलाइड सोल्युबलाइज होतो किंवा सोल्युबल होतो, आणि तो जर नाही झाला तर अल्किल हॅलाइड सोल्युबल होत नाही. परंतु ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये काय होतं, समजा डायक्लोरोमिथेन नावाचा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जर तुम्ही घेतला तर त्या ठिकाणी कार्बन क्लोरीन बॉन्ड किंवा पुन्हा तयार होणारा कार्बन क्लोरीन बॉन्ड हे सारखेच असल्यामुळं त्या ठिकाणी सोल्युबिलिटी तुम्हाला वाढलेली दिसते. नंतर आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितल्या, इलिमिनेशन रिएक्शन बघितल्या, या दोन्ही मधलं कंपॅरिझन बघितलं, SN1 आणि SN2 रिएक्शन बघितल्या, कायरालिटीचा कॉन्सेप्ट बघितला की एखाद्या कार्बनला जर 4 वेगवेगळे हायड्रोजन जोडलेले असतील तर त्याला आपण स्टिरिओ सेंटर म्हणतो, आणि त्याची जर मिरर इमेज त्याच्यावर नॉन सुपर इम्पोजेबल असेल तर त्या कार्बनला आपण कायरल कार्बन म्हणतो. त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी येते, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी रिटेन केली जाऊ शकते किंवा इन्व्हर्जन होऊ शकतं किंवा त्याचं रॅसिमिक प्रॉडक्ट तयार होऊ शकतं. हे 3 आस्पेक्ट आपण बघितले, आणि हे तुमच्या कायरल केमिस्ट्रीमध्ये किंवा ऑर्गॅनिक सिंथेसिस मध्ये किती महत्वाचे आहेत हे आपण या चॅप्टर मध्ये बघितलं. आणि सर्वात शेवटी पॉलीहॅलोजन कंपाऊंड म्हणजे क्लोरोफॉर्म, डायक्लोरोमिथेन, आयोडोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, फ्रिओन, DDT ह्यासारखे एका बाजूला इंडस्ट्रियली आणि ऍग्रिकल्चरली युजफुल असणारे कंपाऊंड, परंतु त्याच वेळी ते मानवाच्या नर्वस सिस्टमवर, हार्टवर किंवा व्हायटल ऑर्गनवर, डोळ्यावर, लिव्हरवर किंवा त्यांना कॅन्सर घडवून आणणारे आणि एन्व्हायरमेंट मध्ये जाऊन ओझोन लेअरवर अटॅक करणारे आणि ओझोन लेअरचं थर नष्ट करून अल्ट्राव्हायोलेट रेज पृथ्वीवर जास्त येण्यासाठी कारणीभूत ठरणारे असे हे पॉलीहॅलोजन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या. आणि अशा प्रकारे आज हा चॅप्टर संपल्यामुळं आपण उद्या पुढचा चॅप्टर अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स हा चॅप्टर उद्यापासून सुरू करतोय. त्यामुळे तुम्ही आज संध्याकाळी हा चॅप्टर पूर्ण वाचून घ्या. आपण पुढच्या 5 ते 6 लेक्चर मध्ये तो चॅप्टर सविस्तर अभ्यासणार आहोत. ओके, थँक्यू. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम अडचणी असतील तर तुम्ही चॅटिंग मध्ये लिहू शकता किंवा माझा नंबर तुमच्याकडे आहे त्याच्यामधून तुम्ही मला काही व्हॉट्सअपवर प्रश्न टाकू शकता, त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील.